भाजपचे आमदार मेघना बोर्डीकर आपल्या सोबत आहे। दीदी, निवडणूक जवळ आली, कशी तयारी सुरू आहे? एकदम जोरात। काय सांगाल, कोण आहे प्रमुख उमेदवार तुमच्या विरोधामध्ये? स्थिती काही स्पष्ट होईना अजून? सध्या तरी कुणीच नाहीये। आम्ही आमचाच काम करत चाललेलो आहोत आणि लोकांच्या मनामध्ये सुद्धा एकतर्फी निकाल देण्याचा दिसत आहे। त्यामुळे कोण विरोधात आहे आम्ही बघत नसतो। लाडकी बहीण योजनेचा काय प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये? सगळ्या महिला, सगळ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती आपल्यालाही जाणवत असेल एक वेगळा आत्मविश्वास, वेगळा आनंद त्या ठिकाणी आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी महायुतीसोबत 100% राहणार आहे। दीदी, असं बोललं जातंय की ही योजना केवळ निवडणुकीच्या तोंडावर काढण्यात आलेली आहे, विरोधक अपप्रचार करतायत। पुढे निवडणूक ही योजना चालवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे पैसेही नाही असं विरोधक म्हणतात, काय सांगाल? विरोधकांचं काम असतं फेक नरेटिव्ह पसरवणं, परंतु ही फॉर्म भरण्याच्या आधीपासून की योजना चालूच होणार नाही, नुसते फॉर्म भरून घेतले जातील, पैसे मिळणार नाही, अशा पद्धतीचं बोललं गेलं। आणि आज महिलांना 4-4 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आणि भारतीय जनता पार्टीचं ज्या ज्या ठिकाणी देशामध्ये सरकार आहे, मग आपण मध्य प्रदेशचा असू दे, आसामचा असू दे, त्या ठिकाणी मागच्या 7 वर्षापासून ही योजना चालू आहे। आणि तिथंच काँग्रेसचे ज्या तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये ही योजना त्यांनी निवडणुकीपुरती आणली, पण त्या ठिकाणी ही योजना बंद झालेली आहे, हे आपण बघू शकता। येणाऱ्या निवडणुकीच्या मध्ये स्पष्ट कधीपर्यंत येणार आहे? भाजपकडून मेघना बोर्डीकर जेव्हा उमेदवार असणार आहे, कधीपर्यंत निवडणुकीची यादी जाहीर होणार आहे भाजपची? जेव्हा भाजपची यादी जाहीर होईल तेव्हा पहिल्या यादीमध्ये मेघना बोर्डीकर भाजपच्या उमेदवार जिंतूरच्या असतील, या शंका नाही। आणि विजय परत एकदा निश्चित आहे? निश्चित, कारण की माझे सर्व सहकारी, माझे नेते आणि जनता त्यांच्या आमदारांनी केलेल्या कामावर, महायुती सरकार आणि मोदी सरकारच्या कामावरती खुश आहे। त्यामुळे जनता कौल देणार आहे। तर राज्य सरकार सहित केंद्र सरकारच्या कामावरती जनता खुश आहे आणि लाडकी बहीण यावेळी निश्चितच महायुतीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी मुलाचा वाटा उचलेल असं विधान या ठिकाणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।